अटकेपार झेंडे रोवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसह धनकवडी पुण्यामधून इंटेरियर डेकोरेटर विजय घायतिडक हे बाईकनं अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि रामलीलाच्या जलाभिषेकासाठी 5 नद्यांचं पाणी त्यांनी सोबत आणलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तन्मय टिल्लू आणि सुवर्णा धानोरकर यांनी। तन्मय, आपण इथे अयोध्या नगरीत असलो तरी छत्रपती शिवराय सुद्धा इथे दिसतायत आपल्याला आणि एक सुरेख रथ तयार केलेला दिसतोय। पुण्यातनं हे आलेले तर पण त्यांच्याशी सुद्धा बोलूयात। तन्मय, नक्कीच मला सांगा, कुठनं आलाय तुम्ही, किती किलोमीटरचा प्रवास करून आलाय? नमस्कार, सर्वप्रथम जय श्रीराम। मी विजय रावसाहेब घायतिडक धनकवडी पुणे येथून आलेला आहे आणि 1800 किलोमीटरचा प्रवास करत मी आलेला आहे। प्रवासामध्ये मला कुठं अडचण आली नाही, काही नाही, कारण हे जे मॉडेल बनवलेले 2 व्हीलरवरती हे शक्यतो चालवणं शक्य नाही आहे, परंतु श्रीरामांची कृपा आणि साक्षात श्री महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज माझ्याबरोबर असताना मला कुठल्याच कशाची गरज पडली नाही। गरज म्हणता माझ्यावरती सर्वांचे आशीर्वाद होते, त्यामुळे हिंदुत्वासाठी मी इथपर्यंत पोहोचलेलो येऊन। किती वर्षापासून ही सेवा करताय तुम्ही? हिंदुत्वाचं कार्य मी झालं 6 वर्ष मागील करत आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चे महाराष्ट्रातील असतील किंवा इतर ठिकाणी गावोगाव खेडेखोडे जाऊन हिंदूंसाठी जनांसाठी सगळा चांगला संदेश देत आहे। आणि सर्वात मात्र आता मी येता सगळीकडे जनजागृती करत आलेला आहे की 22 जानेवारी रोजी आपण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये कशी साजरी करू शकतो। आपल्या इथं दिवाळीसारखी साजरी करा, सगळीकडे दिवे लावा, घरोघरी पंत्या लावा। घरात आपण जशी गुढीपाडव्याला गुढी जशी उभा करतो तशी आपल्या घरावरती भगवा ध्वज प्रत्येकाने लहरावा। 22 जानेवारी दिवशी घरावरती ध्वज बांधून आणि सगळीकडे मिठाई वाटा, कारण श्रीराम प्रभू हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज हे कडवट हिंदुत्वाचं आराध्य दैवत आहे आणि श्री मराठा जनांचं जनक आहेत ते। त्यामुळं मला हे जनकांची श्री रामप्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये हजेरी लावायची होती, म्हणून हा प्रण उचलला आणि मी ह्या प्राणाला यशस्वी पूर्ण झालो। आणि आणलेलं दिसतंय इथे काही नद्यांचं पाणी आहे। मी हे येता पाणी असं आणलेलं आहे, नर्मदा, गोदावरी, त्रिवेणी, परत त्रिवेणी, सिंध, पर्वती नदी आणि शेवटी ही मागची ती उज्जैनच्या इथनं पण आणलेलं आहे। त्या 5 नद्यांचं पाणी याच्यामध्ये भरून मी ते कलशामध्ये एका आधी म्हणजे महान दाना देणार आहे आणि श्रीराम छत्रपतींची जन्मभूमीची माती पण देणार आहे आणि त्याचा राज्याभिषेक श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठामध्ये ह्या पाण्याचा वापर करण्यात यावा, कारण हे तीर्थ एवढं अनमोल समजलं जातं की ह्याची शक्ती श्री शिवशंकर भगवानांच्या जटेमधून अवतरित झालेलं हे जल आहे सगळं। घायतिडकजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। जय श्रीराम।